उन्हामुळे खूप हाल होतात. पण एक गोष्ट चांगली, कुठे पण गेलं ना तर सर्वीकडेच AC असतो. मी घेतली जसं मी तुम्हाला सांगितलं. आम्ही हॉस्पिटलला आता पोहोचलो आहे. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. जो मी आधी केला होता तो तर आम्ही जॉब रिलेटेड केला होता, पण मी आज तुम्हाला आमची जर्नी दाखवणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे अबुधाबीला आणि हे बघा हा व्ह्यू किती सुंदर आहे. पूर्ण आजूबाजूला सगळं डेझर्ट दिसतंय आणि रोड. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स बघायला मिळतील. अबुधाबी टू रास अल खैमा टू अबुधाबी आणि आम्हाला जवळपास 1-1.5 तास लागेल पोहोचायला. तर रस्ते तुम्ही बघणार, एक साईडने 6 पदरी रस्ता आहे आणि दुसऱ्या साईडने 6 पदरी रस्ता आहे आणि तुम्ही बाजूला बघू शकता एअरपोर्ट आहे तिकडे. मला नाही वाटत तुम्हाला दिसेल इथून, आणि बुर्ज खलिफा पण दिसतोय, पण तो खूपच म्हणजे डोळ्याने दिसतोय, पण तुम्हाला कॅमेऱ्यात एवढा क्लिअर नाही दिसणार. दुबईला पोहोचतोच आहे आता. तर चला मग तुम्हाला पुढची जर्नी दाखवते. सो आता आम्ही थांबलो पेट्रोल स्टेशनवरती पेट्रोल भरायला. तुम्हाला दाखवते इथलं पेट्रोल स्टेशन कसं असतं. तर कॅश ऑल्सो कॅश ॲक्सेप्ट स्पेशल म्हणजे इंडियासारखंच आहे थोडंफार, पण आता हे काच जे असतं ना क्लीन करायचं, हे ते फ्रीमध्ये करून देतात पेट्रोल स्टेशनवरती. हवा भरायचं असेल किंवा अजून काही गोष्टी असतील गाडी रिलेटेड, कोणत्याही गोष्टी असतील ते फ्रीमध्ये करतात. आणि आता पेट्रोल भरणं चाललं आहे आणि इथे इनॉक आणि ॲडनॉक पेट्रोल पंप असतात आणि ते गव्हर्नमेंटचे असतात. तर फायनली आम्ही अबुधाबीत आता पोहोचलो आहे आणि असं वाटलं नाही की आम्ही 208 किलोमीटर आता येऊन गेलो आहे किंवा आम्ही आता पोहोचण्यातच 10-15 मिनटात. पण इथे असं आहे ना की रोड्स असे एवढे चांगले असल्यामुळे ना वाटूनच येत नाही की आपण एवढी जर्नी केलेली आहे, म्हणजे एवढं आपण ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि परत आम्हाला तेवढंच 208 परत रिटर्न यायचं आहे, म्हणून असं जाणून नाही येत. आणि आजचं टेम्परेचर खूप भयंकर आहे. आज 44 डिग्री सेल्सिअस आहे बाहेर, खूप जास्त गरम होतं आहे बाहेर आणि प्लस ह्युमिडिटी पण आहे. तर फायनली आम्ही हॉस्पिटलला आता पोहोचलो आहे आणि आता बघू पुढचं मी तुम्हाला दाखवेल की पुढे काय प्रोसिजर असते. ॲक्च्युली आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती, त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला. आता बाहेर एवढी गरमी होती, आता आम्ही मध्ये आलो आहे आणि मी जास्त बोलू शकत नाही. पण आता आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती जसं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आता एमिरेट्स ID दिलेला आहे, ते चेक करता अपॉइंटमेंट आहे का नाही. मग पुढचं तुम्हाला दाखवते की आम्हाला पुढे व्हायटल वगैरे काय प्रोसेस असेल ती होईल. आता एमिरेट्स ID वगैरे सगळं दिलं आहे त्यांनी, हे सगळं दिलं आहे. आता ते पुढे आम्हाला दाखवायचं आहे की कसं आहे काय, आणि हे सगळं स्कॅन होतं. तर बरंच काही प्रोसेस असते. चला तर मी तुम्हाला पुढे दाखवते. आता आम्ही आलो आहे पेडियाट्रिक डॉक्टरकडे. त्यानंतर बरेचसे इथे छोटे छोटे मुलं आलेले आहेत, तर बघू आता. ओके हॅलो 7.9. तुम्ही ज्या आधी व्हिडिओज पाहिलात ना त्याच्यात तुम्हाला दिसलंच असणार की मी तिचं वेट चेक केलं आणि त्याच्यानंतर मग तिचं जे हेडची जी साईज आहे ती चेक केली. हे स्टार्टिंग असतं, त्याच्यानंतर मग पुढे आता डॉक्टर म्हणजे बोलवतील आणि ती पुढे प्रोसेस होईल. तर मी तिथे पूर्ण तुम्हाला व्लॉग दाखवू नाही शकली का. आणि इथे एक फॉर्म फिलअप करायला लावला आहे. फर्स्ट टाईम आहे गेस, काहीतरी फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे. बघू आता. असं हॉस्पिटल आहे. हे बघा स्विच बोर्ड्स आहेत इथे, म्हणजे आपण ते बसलो आहे, किती कन्व्हिनियंट आहे की इथे आपण प्रत्येक गोष्ट मिक्सर लावू शकतो. मिक्सर काय लावू शकतो, मिक्सर लावू शकतो. अजून इस्त्री लावू शकतो. इस्त्री, हां, प्रेस करू शकतो आपण, प्रेस करू शकतो. किती कन्व्हिनियंट आहे यार हॉस्पिटलमध्ये. पण एवढ्या सर्व गोष्टी देतात, मला पण माहीत नव्हता. आणि फ्रीमध्ये तुम्हाला काय ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे, इथं एक अरेबिक कॉफी असते आणि इथे काही ड्रायफ्रूट्स ठेवले. ड्रायफ्रूट्स म्हणजे डेट्स ठेवले तर. आणि मी घेतली आहे ही अरेबिक कॉफी. ओके,
जी मला अजिबात नाही आवडत. तर मी तुम्हाला दाखवते. अशी कॉफी असते ही आणि काहीच नसतं. मला नाही माहिती काय असतं काय नाही, बट मला Black गुड coffee कॉफी, आहे. ब्लॅक कॉफी का ती. ओके सो आता आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर निघालो आहे आणि हे काही ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलेत. तर आता किती वाजले? हां, आता आम्ही सावलीतच उभं आहे कारण ऊन भरपूर आहे. ऊन भरपूर आहे. असं लहान मुलं असले ना आपल्या सोबत तर उन्हामुळे खूप हाल होतात. पण UAE एक गोष्ट चांगली, कुठे पण गेलं ना तर सर्वीकडेच AC असतो म्हणून प्रॉब्लेम नसतो. पण आपल्याकडे भारतात तर बाहेर असं 44 डिग्री सेल्सिअस आहे तापमान. चला मग आता आम्ही चाललो आहे रसल खैमाला रिटर्न. झालं आहे डॉक्टरचं काम वगैरे पूर्ण. आता आम्ही रसल खैमाला रिटर्न जातो. अबुधाबीवरून आम्ही परत रिटर्न निघालो आहे घरी. मी मध्ये झोपून गेली होती म्हणून मी पूर्ण ब्लॉग शूट नव्हता केला. आता आम्ही पोचलो आहे गेस. आम्ही दुबईला पोचलो आहे. दुबईला आलो ना आपण. दुबईला पोचलो आहे आम्ही. आता आम्ही दुबई सिटीमधून तर नाही जाते, आउटसाईडनेच आम्ही घरी जातो आहे. पण सिटीमध्ये गेल्यावर टाईम होऊन जाईल परत घरी पोचायला. हे बघा आउटसाईड दुबई. हा रस्ता पण बघा. गाडी सुरू. तर आता आम्ही भूक लागली म्हणून आम्ही पेट्रोल स्टेशनला थांबलो आहे खायला. आता आम्ही ऑर्डर केली, बघू आता. आणि इथे इतकं ऊन येत आहे आणि आदिराचे बघा काय चाललं आहे. कुठेही काहीही मिळालं तर डायरेक्ट फाडायचं नाही तर तोंडात घालायचं, बस एवढंच येतं. चला तर मग आमचं पार्सल आलं आहे. आम्ही आता खातो मस्त. काय मागवलं बघूया. ओके, दिस इज बर्गर अँड फ्रेंच फ्राईज. हॅलो गाईज, तर फायनली आम्ही पोहोचलो आहे घरी आणि ऑफकोर्स खूप थकून गेली. मी खूप थकली आहे आणि आदिराची एनर्जी अजूनही तशीच आहे. तुम्ही बघू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मी हा व्लॉग इथेच एंड करते. कुठे गेलं बटन? हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.